नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा अभ्यास करायला सुरुवात करणार आहोत। त्यातील आज आपण पहिलं जे प्रकरण आहे त्याच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आज आपण लॅमार्क वाद हा घटक अभ्यासणार आहोत। लॅमार्क हा एक शास्त्रज्ञ होता। त्याने सुद्धा एक सिद्धांत मांडलेला होता उत्क्रांतीच्या संदर्भातला। तो आता आपण बघूयात की त्याचं म्हणणं असं होतं की उत्क्रांती जेव्हा सजीवांमध्ये होत असते तेव्हा त्यांच्या शरीर रचनेत बदल होतात आणि या बदलांमागे त्या जीवाने केलेला प्रयत्न असतो किंवा केलेला आळस कारणीभूत असतो। म्हणजे काही प्रयत्न करून त्याने चांगले गुणधर्म त्याच्यामध्ये विकसित केलेले असतात किंवा काही आळस केल्यामुळे काही चांगले गुणधर्म त्याचे म्हणजे ते त्यांनी नष्ट केलेले असतात असं आपण म्हणू शकतो किंवा त्यांचा वापर त्यांनी व्यवस्थित केलेला नसतो जे चांगले गुणधर्म असतात त्यांचा। तर हा सिद्धांत कोणी मांडला? त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे जीन बाप्टिस्ट लॅमार्क। आणि त्यांनी या शास्त्रज्ञांनी या गोष्टीला काय म्हटले की इंद्रियाचा वापर व न वापराचा सिद्धांत असं म्हटलेलं आहे। म्हणजे ह्या सिद्धांताला आता त्याच्या पुढे जाऊन त्याचं असं म्हणणं आहे की पिढ्यानपिढ्या म्हणजे त्याने एक उदाहरण दिलं जिराफाचं की जिराफ काय करतो, आपली मान ताठ करतो आणि झाडावरची पानं खातो। आता हे सगळ्यांना जिराफ कसा असतो हे प्राणी माहिती, तर तो कसा करतो, त्याची मान उंच असते त्यामुळे तो उंच झाडावरची पानं वरती फांदीची खाऊ शकतो। आणि जसं लोहार असतात की जे लोखंडाचं काम करतात तर ते त्यांना काय करावं लागतं, लोखंडावरती घाव घालावे लागतात। त्यामुळे त्यांचे खांद्याचे स्नायू काय झालेले असतात, बळकट झालेले असतात। त्यानंतर शहामृग, इमू इत्यादी पक्ष्यांचे जे पंख आहेत ते न वापरल्यामुळे काय होतात, कमकुवत झालेले असतात। आता शहामृग उडू शकतो पण तो जरा वजनाने पण जास्त असतो त्यामुळे इतर पक्ष्यांसारखा तो हलक्यापणे जास्त उंचीवरती जाऊ शकत नाही। इमूसुद्धा तसे आकाराने मोठेच प्राणी असतात, जरा पक्षी मोठेच असतात तर ते पण उडू शकत नाहीत, म्हणजे असे खूप उंचावरती जाऊन उडू शकत नाहीत। आता हंस आणि बदकाचे पाय पाण्यात राहून पोहण्यासारखे झालेले आहेत आणि त्यानंतर सापाने बिळात जाण्यासाठी त्याची शरीर रचना केल्यामुळे त्याचे पाय जे आहेत ते नष्ट झालेले आहेत। आता ही सगळी उदाहरणे काय आहेत, मिळवलेली वैशिष्ट्ये याच्यामध्ये येतात, अशा स्वरूपामध्ये येतात। म्हणजे ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात। तर ह्यालाच काय म्हणतात, मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत किंवा म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात थेअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स किंवा लॅमार्क वाद असं ह्या सिद्धांताला म्हणतात। आता यामध्ये पण काही त्रुटी आहेत त्याच्या म्हणण्यामध्ये। तर त्या त्रुटी कोणत्या आहेत तर ते आता आपण बघूयात की जर काही विशिष्ट स्वरूपातल्या प्रयत्नांमुळे शरीराच्या एखाद्या अंगाचा विकास झाला किंवा प्रयत्न न केल्यामुळे त्याचा ऱ्हास झाला असं तो म्हणतो लॅमार्क, तर त्याचे जे पिढी दर पिढी संक्रमण आहे ते काय होत नाही। मग स्वतःमध्ये जर बदल घडून आणलेले आहेत तर नव्या पिढीकडे ते दिले जायला पाहिजे पण ते तसे दिले जात नाहीत। आणि यावरनं काय असं लक्षात येतं की लॅमार्कचं म्हणणं काय आहे, चुकीचं आहे असं याच्यावरनं म्हणता येतं। आणि सजीवांच्या जीवनकाळात मध्ये त्यांनी जे गुण संपादित केलेले असतात ते काय असतात, संततीकडे म्हणजे पुढच्या पिढीकडे संक्रमित करता येतात। यालाच काय म्हणतात, संपादित गुणांचा अनुवंश असे म्हणतात। म्हणजे ही संपादित गुणांचा अनुवंशाची व्याख्या। आता पुढचा घटक आहे जाती उद्भव। म्हणजे जाती उद्भव म्हणजे काय आहे, ते एक उत्क्रांतीचाच एक परिणाम आहे। म्हणजे प्राणी आणि वनस्पती यांच्यातल्या विविध जातीचा जो उद्भव होतो तो काय होतो, उत्क्रांतीमुळेच तो होत असतो। आता नैसर्गिक फलनाद्वारे म्हणजे आता एखादी नैसर्गिक पद्धतीने जर काही प्रजाती निर्माण झाली, संतती निर्माण झाली
तर त्या सजीवांच्या गटाला काय म्हणतात? जाती असे म्हणतात. मग आता प्रत्येक जाती विशिष्ट भौगोलिक स्थितीत वाढते. मग त्यांचा आहार, विहार, फलनक्षमता, समागम काळ इत्यादी भिन्न असतो. त्यामुळे जातीची वैशिष्ट्ये टिकून राहतात. पण एका जातीपासून दुसरी नवीन जात निर्माण होण्यास जनुकीय बदल कारणीभूत असतो. तसेच भौगोलिक व पुनरुत्पादनीय बदल कारणीभूत असतो. तसेच सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यासही कालांतराने जाती बदल किंवा जाती उद्भव होतो.